हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की मच्छरचं प्रमाणही तितकंच वाढतं, म्हणून मिशोवरनं आम्ही या नेट जे आहे मॉस्किटो नेट त्या ऑर्डर केल्या होत्या आणि त्या अशा पद्धतीने खरं तरी आम्हाला बाहेरच्या बाजूने लावायच्या होत्या, पण जे आपलं मीटर असतं लाईटचं ते असल्यामुळे ते मीटरला थोडंही हलवता येत नव्हतं, म्हणून मग आतल्या बाजूला लावायचा निर्णय घेतला। एक जी आहे ती किचनमध्ये बाहेरच्या बाजूने पण लावली, ती तुम्हाला मी दाखवेनच। पण या ज्या होत्या ना ती ब्लॅकमध्ये होती आणि म्हणून ती बाहेरून लावली आणि यानंतर मागवलेल्या ग्रे कलरमध्ये। सो अशा पद्धतीने त्या आतल्या बाजूला लावल्या। आता आपण काय करतोय, मुलांनी त्यात लुडबुड केली नाही असं तर कधी होत नाही। अनु हेल्प करू अनु त्यांना इथे हेल्प करत होता। लावणं इतकं इझी आहे, कोणीही लावू शकतं। सो बघू शकतात, छान असं मेजरमेंट घेतलं। 4x5ची आमची खिडकी आहे, जी आम्ही लास्ट टाइम बाहेर लावली, तिचं बरोबर आलं। ही थोडीशी आम्हाला आतल्या बाजूने लावतोय त्यामुळे ती मोठी वाटत होती, पण तरीही सगळ्या बाजूने व्यवस्थित कव्हर अप होणार आहे। तुम्ही जे बघताय ब्लॅक कलरचं लावलं स्टिकिंग, ते सगळ्या बाजूंनी लावून फक्त त्यावरती चिकटवायचं आहे। इतकी सोपी पद्धत आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना खूप सारे मच्छर येतात। आता आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे हा प्रॉब्लेम आम्हाला जास्त आहे। ज्यांची घरं खाली असतात त्यांना हा प्रॉब्लेम जास्त होतो। जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांच्याकडे उंचावरती या गोष्टी कमी असतात। चला तर ते लावलं आणि कुठलीही घेतलेली गोष्ट वाया जात नाही, ते खरं आहे। इंडक्शन आता सध्या गॅसचा इतका प्रॉब्लेम चालू आहे, म्हणजे आमच्याकडे तरी आहे, तरीही मी विचार केला की आपल्याकडे इंडक्शन आहे तर आपण इंडक्शनवरती सगळं बनवूया, म्हणजे भात भाजी दूध वगैरे उकळवणं चहा, त्यामुळे ते एक काम चाललं आहे। आणि जे काही फक्त चपात्या आहेत त्या मी नॉर्मली आपल्या ह्याच्यावरती करते गॅसवरती, जेणेकरून जी महिनाभर टाकी जाणार आहे ती 1.5 महिना जाईल, जर इमर्जन्सी जर नाहीच आपल्याला टाकी मिळाली तर। चला, हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आता स्टार्ट होतोय, जिथे मी चिक्कूचा मिल्कशेक बनवते। आणि हे नॅचरल पद्धतीने पिकवलेले कच्चे चिक्कू होते आणि ते असे पोत्यामध्ये छान ठेवले होते, त्यानंतर छान पिकले। मग म्हटलं इतके चिक्कू खाण्यापेक्षा त्याचा आपण मिल्कशेक बनवूया। तर त्यासाठी इथे मी ना त्याच्यामध्ये माझ्याकडे खजूर होती ती टाकलेली आहे, थोडीशी साखर घातली, कारण की खजूर ऑलरेडी गोड असते आणि चिक्कूही गोड होता। त्यानंतर दूध घालून छान असं मिक्सरला फिरवलं। खूप इझी आहे आणि झटपट अशी ही छान पद्धतीने चिक्कू मिल्कशेक रेडी झाला। काही दिवसापूर्वीच ना हळद दळून आणली होती, पण हळद आणि मिरची दोन्ही पण ते चाळून व्यवस्थित पॅकिंग करून ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, तर खरं तर असं म्हणतात की काचेच्या बरण्यांमध्ये ठेवायला पाहिजे, पण माझ्याकडे नाहीये, मग मी वेगळी टेक्निक आहे ती करते। सो ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि सर्दी खोकला होता त्यामुळे म्हटलं नको आता हे उद्योग करायला, पण आता थोडंसं बरं आहे। पण मी आता मास्क लावून आणि मग ती मिरची गाळणार आणि त्यानंतर मग ती ठेवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। मिरची जास्त बनवली आहे, म्हणजे पुढच्या वर्षी पण मला बनवायची गरज नाही पडणार। आणि हळद मागच्या वर्षीची थोडीशी आहे त्यामुळे हळद कमी बनवली असं आहे। तुम्हाला मिरचीचा कलर दाखवते। मागच्या वर्षीची एवढी हळद आहे, साधारण अर्धा किलो तरी हळद असेल। तर या पॅकिंगच्या पिशव्या आहेत ना त्या मागवल्या होत्या, सो त्याच्यामध्ये आता भरून ती पॅकिंग करून ठेवते।
बाहेर मुलांच्या खेळण्याचा तुम्हाला खूप आवाज येत असेल, कारण की हे काम मी संध्याकाळी करत होते. त्यावेळेस मुलंही बाहेर खेळतात. घरात मिरची वगैरे चाळत असताना ते जवळ राहणार नाही, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतेच. पण इथे मी विसरून गेले होते की मी हळद तर चाळली, त्यानंतर मिरची चाळताना मला मास्क लावायचा होता आणि त्यामुळे मला त्रास व्हायला लागला. त्यानंतर मी पटकन मास्क लावून घेतला. म्हटलं नको जास्तीचा त्रास व्हायला. ऑलरेडी सर्दी खोकला दोन्हीही गोष्टी चालू झाल्या आणि या वर्षीचा मला माहीतच नाही आहे का सतत का वेगवेगळं दुखणं येतं आहे. चला आता पहिले मास्क लावते आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस करते. तुम्ही मिरची बघू शकता, एवढी भारी झाली ना, तिचा कलर पण एवढा भारी आहे, म्हणजे ती पुढचे 2 वर्ष तरी मला करावी लागणार नाही. खरं तर या गोष्टी मी करत नसते, एक वर्षालाच करायचं असतं. पण यावेळेस आहे ना, मिस्टरांनी जास्तीची मिरची मिळाली होती, त्यामुळे ते घेऊन आले आणि म्हटलं चला आता आलीच आहे तर उगाच कशाला वाया घालवायची. त्यामुळे करून पण तिचे पॅकिंग पण अशी पद्धतीने करते की जेणेकरून ती अजिबात खराब होणार नाही. तर बघू शकतात फायनली अशी छान मिरची गाळून झाली आहे. आता त्याला व्यवस्थित असं पॅकिंग करते. बरेच लोक मिरची काचेच्या बरणीत ठेवत असतात, मलाही घ्यायची होती पण मिरचीचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळी मी बरणी घेऊ शकत नव्हते आणि ठेवणंही लहान मुलं असले की थोडंसं अवघड असतं. त्यामुळे मग तुम्ही बघू शकता त्या अशा प्लास्टिकच्या पिशव्या ज्याच्यामध्ये आपण मार्केटमधून पॅकिंगवाल्या डाळ वगैरे आणतो, तर त्या पिशव्या मी इथे घेतल्या आहे. प्रत्येक पिशवीमध्ये हा मसाला ठेवणार आहे. ज्या वेळेस आता बघा ऑलरेडी मी एक बरणी बाहेर काढून ठेवली आहे, जी मला साधारण 2-3 महिने जाईल. त्यानंतर ज्यावेळेसही मला पाहिजे तर मी फक्त एक पॅकेट काढणार आणि जे ऑलरेडी मी 2-3 पॅकेट बनवून ठेवले त्या मिरचीला थोडाही हात लागणार नाही. खरं तर मिरची वाळवताना त्यामध्ये आपण व्यवस्थित वाळवून घेतो, पण जर ती ठेवताना व्यवस्थित काळजी घेतली नाही, चुकून ओला हात लागला आणि आपल्याला ज्या मिरची अशा घाईच्या गडबडीतच संपते की त्यावेळेस आपला हात ओला असतो, आपल्याला झटपट भाजीला फोडणी द्यायची, हे सगळं असतानाच आपल्याला मिरची संपलेली असते आणि ती काढायची, मग आपण तसाच हाताने ते काढतो. त्यामुळे मग हे पद्धत खूप योग्य आहे की पॅकिंग अशी डिवाईड केली तर छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये की तेवढीच पिशवी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि बाकीच्या मिरच्यांना म्हणजे मिरची जी पावडर आहे ती अगदी तशीच राहील, तिला ओला हात हवा वगैरे काही लागणार नाही. मिरची ठेवताना अशा म्हणजे थोडंसं जिथे जास्त सूर्यप्रकाश पडत नाही असं अशा ठिकाणी ठेवा, डब्यामध्ये ठेवा, जेणेकरून तिथं जास्त ओलावाही नसतो. अशा व्यवस्थित ठिकाणी ठेवली तर मिरची वर्षभर नाही तर 2 वर्षही आरामात टिकते. सो चला आता सगळं पॅकिंग करूया. मिरची मला पॅकिंग करायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित स्टिकिंग करायचं त्याचं मशीनही आमच्याकडे होतं, पण आता ते मला वेळेवर सापडणार नाही म्हणून आणवला मी कॅन्डल आणायला लावली. तोपर्यंत ही मागच्या वर्षीची हळद आहे आणि तुम्ही बघू शकता मी हळद घेताना नेहमी सेलमची हळद घेते, जी की आणि मिरचीवर कधीही दळत नाही. ज्या गिरणीमध्ये प्रत्येकासाठी वेगळी गिरण असते तिथून मी दळून आणली, जेणेकरून आता आमच्याकडे बऱ्याचदा हळद दूध होतं, कधी आपण चेहऱ्याला लावतो, या सगळ्या गोष्टींची आपण हे काळजी घेत असतो. सो बघा तुम्ही, त्यामुळे मग मी ती वेगळी आत्ता एक बरणी हळद ही मागच्या वर्षीची आहे, जी मला 3-4 महिने आरामात जाईल आणि जो आत्ता मी पॅकिंग करणार आहे या वर्षीची हळद, जी नंतर आपल्याला दिवाळीपासून सुरुवात होईल. सो असं सगळं प्लॅनिंग करून या गोष्टी आपण ज्या वर्षभरासाठी बनवतो. आणि आता बघा या पिशव्या ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने पॅकिंग करून ठेवते जसं की तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला ही गोष्ट किंवा माझी जी पद्धत आहे ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अजूनही वाळवण्याच्या बऱ्याचशा गोष्टी बनवायच्या आहे, तर त्याही तुमच्यासोबत शेअर करेल. खूप काही असं नाही, पण जितकं मला जमतं किंवा मला ज्या गोष्टींची आवड आहे अशाच गोष्टी मी बनवत असते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या गोष्टी घरात खातात त्या गोष्टी बनवते. उगाच आवड आहे पण कोणाला आवडत नाही म्हणूनही त्या बनवत नाही. सो आणि जितकं आपल्याला लागतं तितकंच, उगाच अन्नाची नासधूसही नको, त्यामुळे मग त्याही गोष्टी तशाच असतात. चला, वळणाच्या पळी पापड्या बनवल्या होत्या आणि त्यानंतर मी नॉर्मल जी खिशी घेऊन असतात त्याही बनवून बघितल्या. त्याचा व्हिडिओ काढला नाही कारण की त्यावेळेस ना माझी थोडी तब्येतही खराब होती. पण असं होतं की पीठ बाहेर ठेवलेलं होतं ते खराब होतं की काय, त्यामुळे तेही तसंच मी फटाफट बनवल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मी जे काही बनवलं आहे ते कसं झालं ते नक्की शेअर करते तळून झाल्यानंतर. सो चला, आता ही फक्त हळद राहिली आहे, बाकीच्या गोष्टी व्यवस्थित अशा डब्यामध्ये पॅक करते आणि ठेवते. सो असं सगळं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. काही गोष्टी मनासारख्या होण्यासाठी ना त्याला थोडासा वेळही द्यावा लागतो. आता या पिशव्या नव्हत्या त्यामुळे मी तसंच थांबून राहिले होते. तसं मिरची आणि हळद दळून आणून 8 दिवस झाले, पण मला वेळ नव्हता आणि माझ्याकडे या पिशव्याही नव्हत्या, त्यामुळे मी ही काम करायचं थांबले. पण फायनली आज ते काम झालं आणि मनासारखं झाले, त्यामुळे मलाही तितकाच आनंद आहे. चला, बाहेर जगभर युद्धाचं काय काय असेल, पण आपल्याकडे म्हणजे भारतात असो महाराष्ट्रात असो पूर्ण वर्षासाठी काय बनवून ठेवायचं या बायकांच्या गोष्टी चालूच असतात. त्यांना युद्धाचं ना काही घेणं देणं नसतं. चला, असं काहीही नाही, आपण पॉझिटिव्ह राहूया. म्हणजे तुम्ही विचार करा की भारतातल्या बायका किती पॉझिटिव्ह आहे की पुढच्या वर्षीही आपण मस्त असं हे सगळं खाऊ शकतो आणि आपण आनंदाने राहू शकतो. युद्धाचा आपल्यावर काहीही परिणाम नाही असं त्यांच्या मनात असतं आणि असंच असो. चला, संध्याकाळच्या जेवणामध्ये कढी बनवली होती, कारली बनवली होती आणि जी की अप्रतिम झाली, खूप दिवसांनी बनवली. चपाती भात असा आजचा काहीसा मेनू होता. सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि इथे शिवांशचं असं म्हणणं होतं की माझ्यासाठीचं जेवण मीच वाढून घेणार. म्हटलं चला, त्यालाही सवय लागेल. सवय लागण्यापेक्षा मुलांचं कधीतरी आपल्यालाही ऐकावं लागतं. आणि माझ्याही जेवणामध्ये कारल्याची भाजी खूप दिवसांनी केली, त्यामुळे मला ती पहिले टेस्ट करायची होती. आणि कढीमध्ये भेळ भत्ता टाकून कोण खातं नक्की सांगा. आमच्याकडे तर नाशिकमध्ये